गुरुदेव दत्त. ज्ञान अभ्यास ते नित्य, संस्कार चिंतन चित्त ते, विकसित जीवन ज्ञान ते अर्थपूर्ण. हे आपल्याला अर्थपूर्ण आपल्याला कळलं पाहिजे ज्ञान काय ते. आपण का करतो, मंदिरात का जातो, देवपूजा का करतो, कशासाठी करतो, हे हे ज्ञान असलं पाहिजे. आपण गतानुगती लोक हा जो करतो म्हणून मी करतो म्हणून नाही केलं पाहिजे. तरी समज मूर्तीपूजा का, तर जे मूर्त आहे, जी पूजा आहे, त्या मूर्त स्वरूपाने मला कसं बनता येईल, त्या स्वरूपाने मी कसा बनेल, एवढ्यासाठी मूर्तीपूजा आलेली आहे. आणि त्या ठिकाणी जाणं आहे म्हणजे काय मंदिरात, तर माझे सतत ते संस्कार अंगी वळलं पाहिजे. मला बनता आलं पाहिजे. आणि म्हणून बनता आल्या पाहिजे म्हणून संस्कार असतात. काही गोष्टी सतत 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 ते. आपण विहिरीला, पहिल्या विहिरी होत्या, आता विहिरी नाही बघायला मिळत, फार कमी मिळतात. तेव्हा ते त्या विहिरीचा दगड दोरीने सुद्धा कापला जातो का, सतत सतत त्या दगडावरती दोरी लागून लागून तो दगडी कापतो. तसं आपल्या जीवनात सतत 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 त्याचा अभ्यास जर झाला तर संस्कारमय चित्त बनते. आणि संस्कारमय बनल्यानंतर चित्त हा देवी स्वरूप बनतो, चांगल्या विचाराने बनतो. आणि चांगल्या विचाराने बनला का विकसित जीवन ज्ञान होते. नाही हे चुकीचं आहे, अकर्म आहे, हे नाही केलं पाहिजे, या मार्गात नाही गेलो पाहिजे, हे चुकीचा मार्ग आहे, चुकीचे आचरण आहे, मी हे करणार नाही. हा ज्ञान होणं फार महत्त्वाचं आहे. आणि हे ज्ञान होणंच मूळ स्वबोध समज धर्मनिरूपण आहे, सांगितलेलं आहे. म्हणून विकसित आपण झालं पाहिजे, अर्थपूर्ण अर्थबोध आपण झालं पाहिजे. आपण अर्थबोध होत नाही. आपण जे अर्थबोध का झालं पाहिजे, तर मी आचरणात आणलं पाहिजे. मी करतो, लोकांची बोलतो आणि खोटा बोलतो, किती चुकीचं आहे, हे मला अर्थबोध झाला पाहिजे. मी पाहतो तेव्हा माझी दृष्टी कशी असली पाहिजे, ऐकतो तेव्हा मी काय ऐकलं पाहिजे, कोणाची निंदा, कोणाचा वाईट विचार नाही करणार. हा खऱ्या अर्थाने संस्कारमय चित्त झाला पाहिजे. तर खऱ्या अर्थाने आपण त्या संस्कारमय विचाराकडे जर गेलो, असा होईल. ही खरी आपली संस्कृती सांगितली आहे. गुरुदेव दत्त.